सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। इनकिलाब जिंदाबाद, इनकिलाब जिंदाबाद, इनकिलाब जिंदाबाद। Boom! I told you about not to harm you. What about their mission to live our country? They will kill me but can't kill my ideas. They will crush me but can't crush my spirit. चढ़ गए जो हंस के सूली, खाई जिन्होंने सर पर गोली। हम उसको करे प्रणाम जो मिट गए इस वतन से, हम उसको करे सलाम। Thank you. I am a doctor. I work in hospital. I take care of my patient. I give medicine. Thank you. जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली। स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कळवाली, माझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी। देव देव करता तुम्ही, देव कोणी पाळला नाही, देव कोणालाही मिळाला नाही। देव दगडात नसून तो माणसात आहे, देव शोधाचा असेल तर तो माणसात शोधा। जनावरांची हत्या करू नका, चोरी करू नका, कचरा करू नका, स्वच्छता राखा हो मायबापांनो। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। District Court. I produce evidence the accused in the court. I always fight against injustice. जाने में सरकार डालो, कहीं वीरू बाबूजी भेट नहीं डाली। ओ वीरू, सरकार डाली की वापस घेतला की काय? अरे वाव, तू एक मला प्रश्न विचारा। एका बैलाची मुलं, तिसऱ्याचं नाव होतं बिट्टू, तिसऱ्याचं नाव काय होतं? एवढ्या सोपी प्रश्नाचं उत्तर नाहीये। एकाचं नाव होतं बिट्टू, तिसऱ्याचं नाव होतं बिट्टू। मैडम गिव अप इन राउंड। भाजी घ्याव भाजी, ताजी ताजी भाजी, चवडी कवडी कवडी, लिंबे आंबट पिवडी। ओ दिव्यानी मॅम घ्या भाजी, पालक शेपू मेथीची, जोडी हिरव्या पातीची, मिरची तिखट मोठी आणली चवीसाठी। भाजी घ्या भाजी, खाणारे आहे। आज मी तुम्हाला एक नाट्य सादर करून दाखवणार आहे। त्याचे नाव आहे वैतागलेली पारू। बया 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 18 साला आहे जन्माचा, बायकाचा जन्म नगो नगो, सकाळपासनं तर रातपर्यंत नुसतं काम काम कामच काम। काय करू मी ह्या घराचं? आता बघा मामाजी उठलं असता त्यांना गरम पाणी, इकडं तिकडं चहा ठेवते, ओरडली की सास, अरे पारे घरामागची झाडे कोण लावल तुझ्या बाय?
Konokonniwa, Shien Shimashita desu. Indonesia Konokonniwa, Hajinima se onirimasu. Arigatou gozaimashita. I fight with the freezer. I am brave and strong. I fight with the freezer. एक भाकरीचा तुकडा वाटकीत जातोय मग काय भाकर नाही म्हणतो वडापाव देईल म्हणतोय. अरे खरं सांगा वडापाव खाऊन हातपाव झालेले लेकरू या देशात फार सांभाळ खरं की नाही हो ना. बरं जाऊ दे नाही द्यायचं तर नका देऊ पण मी जे सांगते ते ऐकून तर घेशील ना. खोटं बोललं तर डोळे जातील पण ते मेल्यावर. अरे मेल्यावर तर सारंच डोळ जातं पण तेच दोन डोळा मारायच्या आधी दान केलं तर दोन डोळ्यांना दुनिया दाखवण्याचं समाधान नाही मिळणार आहे. या शरीरात वाहणाऱ्या रक्ताला जर दान केलं तर अपघातात मरणाऱ्या माणसाचा जीव नाही वाचणार. द्यायला भरपूर आहे पण देण्याची भावना असायला पाहिजे ना. बरं नाही द्यायचं तर नका देऊ पण मी जे सांगते ते ऐकावं तर लागणच. अरे फुकटचं असलं तर ऐकून घेत म्हणते. ते म्हणतात ना फुकट भिक्काचं असलं तर घेई ना दोन्ही आणि फुकटचं असलं तर बापले दोन्ही. म्हणून म्हणतो ऐका माझं बुरगुंडा
होईल भैया गा, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल भैया गा, तुला बुरगुंडा होईल. आता बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा म्हणजे तू होणार नाही. बुरगुंडा म्हणजे ज्ञान. तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार, ज्ञान मिळेल तुम्हाला ज्ञान. इंग्रजीत काय म्हणतात त्याला? नॉलेज. नॉलेज मिळेल तुम्हाला, नॉलेज. काय मुलांना, शाळा तर लय दिवसाची सुरू झाली तुमची. परीक्षा जवळपास आली असतील, आली की नाही? अरे तुम्हालाच विचारतोय, झाला का तुमचा सगळ्यांचा अभ्यास? आणि जोरात बोला की नाही झाला की झाला? सांगा बरं मग कोणी 28चा फाडा? अभ्यास झाला ना तुमचा? बरं जाऊ द्या, सांगायचं नका सांगू. एक गोष्ट सांगा, आता हे नवीन काय येऊन गेलं ना बरं? कोणाला माहिती आहे काय? कोणाला माहिती आहे? अरे सांगा की, उठ. कोणीतरी तर उठा आणि सांग, उठ. काय येऊन गेलंय? बरोबर. हे कसं लक्षात आहे? हे बघा, पिढी आपली संपली. हे आपली वारसात. हे आपल्याला लाईट बंद करून कानाखाली आणणार, हाच आपलं जीवन गौरव पुरस्कार. म्हणून म्हणतो, ऐका माझं, बुरगुंडा होईल भैया गा, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल भैया गा, तुला बुरगुंडा होईल. तुला बी होईल भैया, मला बी होईल, तुला बी होईल भैया, मला बी होईल. असा बुरगुंडा होईल भैया गा, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल भैया गा, तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा झालाय सिद्धार्थ गौतमांना, बुरगुंडा झालाय महात्मा रायांना, बुरगुंडा झालाय सावित्रीबाईंना, आणि बुरगुंडा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. काय बुरगुंडा झाला बरं त्यांना? काय शिकवले त्यांनी आपल्याला? अरे तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला या जगाला शांतीचा मार्ग दाखविला, मानवता शिकवली, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यदीप भव, म्हणजे स्वतःचा मार्गदर्शक दीपक स्वतःच व्हा. ज्योतिराव फुलेंनी साऱ्या समाजाचा रोष ओढून स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवलं आणि मुलींसाठी बायांसाठी शाळा काढल्या. त्यांची पत्नी आई सावित्रीबाई, त्यांनी अंगावर शेण माती झेलून मुलींना शिकविलं आणि बायांना चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पाडलं. म्हणूनच त्यांच्या या पुण्यामुळे आपण सर्व इथे शिकत आहोत. सर्वात महत्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. या देशाला एवढं मोठं संविधान दिलं, त्या संविधानाचं पालन आपल्याला करता यायला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की पुस्तकं वाचाल तर मस्तक सुधारले, आणि या सुधारलेल्या मस्तकाला कधीच कोणापुढे नतमस्तक होण्याची गरज पडणार नाही. एकर विकलं तर चालेल, पण मुलांना तुम्ही शिका, कारण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बरं का. शिकून प्रशासनाचा मोठा अधिकारी व्हा आणि अशा प्रशासन व्यवस्था निर्माण करा की ज्याने भिकाऱ्याला भीक मागण्याची वेळच उरणार नाही. कोणाला रस्त्यावर उपाशीपोटी झोपाची वेळ राहणार नाही. बाबासाहेबांचं खूप सुंदर वाक्य आहे. बाबासाहेब म्हणते की जा आणि घरच्या भिंतीवर लिहून ठेव, की जा आणि घरच्या भिंतीवर लिहून ठेव की तुला या देशाचं शासनकर्ती जमात व्हायचंय, की तुला या देशाचं शासनकर्ती जमात व्हायचंय. हेच बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय.
मुलांना तुम्ही जागा व्हा या देशाची। तो भी ली थी वो या 2 साल पहले ली थी वो? क्यों? जब आपने ली थी तब आप ही तो बोलते थे नई पैंट नई पैंट। 7वीं मैं तो बहुत दूर दूर तक पढ़ना चाहती थी, पर इन स्कूल वालों की 3 गलती की वजह से मैंने स्कूल ही छोड़ दी। हाँ, स्कूल वालों की गलती। इन्होंने मुझे 7वीं में 3 बार फेल जो किया। मैं तो डॉक्टर बनना चाहती थी, डॉक्टर। जब मैं छोटी थी ना तब घर घर खेलती थी, तब मैं डॉक्टर ही बनती थी। तब सब लोग मुझे दीदी बुलाते थे, दी डॉक्टर दया। नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड। वो टप्पू के स्कूल में ना ये वाक्य 100 बार लिखने के लिए दिया था, तो मुझे याद रह गया। वो अभी टप्पू के पापा उठेंगे ना तो उनको चाय लेनी पड़ेगी, इसके लिए मैं अब चलती हूँ। जय जिनेंद्र। पहचाना नहीं मुझे? नहीं पहचाना? मुझे नहीं पहचाना? मुझे? अरे मैं राजू। एक जमाना था जब हम भी गरीब थे, रातों रात करोड़पति बन गए। पता है कैसे? क्योंकि मैंने किया था 25 दिन में पैसा डबल। पर जोर जोर से बोलकर लोगों को स्कीमें मत बता देना। Do you know, I am graduate from Oxford Dictionary, Oxford University, and I have completed the degree of ITUS. पता है वो शाम क्या बोला जब मैंने ITUS बताया? इसकी टोपी उसके साथ, but it's actually International Talent of Ultimate Student. तुम लोगों में से किसी ने इसे सुना भी नहीं होगा, because it's a very difficult course. You have to be very intelligent. काफी कम लोग इसे कर पाए हैं, and I was one of them. By the way, तुम लोगों में से किसी को 21 दिन में पैसा डबल करना हो तो ये लो मेरा कार्ड। फोन जरूर करना। और हाँ, बाबू भैया और शाम को ये बात बिल्कुल मत बताना, मैंने शाम के जूते फिर से बेच डाले, बाबू भैया की घड़ी भी नहीं छोड़ी और उनका सोने का चश्मा फिर से बेच डाला। लगता है मुझे पता चल गया, अब मुझे जाना होगा। हाँ, मुझे फोन करना मत भूलना। से देख रही है, तेरा रघु भी तो खड़ा है तेरे सामने। बाबा ये ले तेरे लिए नारियल पानी। विजय ये घड़ी और कपड़े। माँ ये तेरे लिए साड़ी और ये गहने प्यार से लाया हूँ। नहीं मनता तो बाहर फेंक दे। और एक चकाश चीज है, ये देख रही है तू? ये 50 तोला कितना? 50 तोला दिखाओ क्या? और एक चकाश चीज है, इसे बोलते घोड़ा। क्या? घोड़ा। डर मत, मैं तेरे को बताता हूँ कैसे चलाती। इसे बोलते हैं बुलेट, और बुलेट को डालते हैं अंदर, और इसे बोलते हैं ट्रिगर, और तान देते हैं जिस पे तानना है। और ये बुलेट दबा दिया और खेल खल्लास। ये अक्की मुंबई में कोई नहीं है जो मेरे साथ नजर उठा के मेरे साथ बात कर सके। राज करता हूँ, राज अक्की मुंबई पे। पकड़ने की बात छोड़, कोई टच भी नहीं कर सकता मुझे। समझिएगा ना? समझिएगा माँ? Actress has a doctor. Anyone tells me what doctors do? Doctor help people feel better. They see or hurt. Doctor wear special clothes, white coat and stethoscope. Take an imaginary stethoscope on your chest and listen beats of your hearts. Thank you. Engineer. Engineer think of smart idea to help people. If you like to build things, you fix might become an engineer when you grow up. Thank you.
स्वप्नही पाहू नये. पतंग दिव्यावर झोपवली की पतंग भिजेल, परंतु दिवा भिजत नाही तर पतंग जळून राख होते. तो नादान बादशाह स्वराज्याला फळफळणारी पंथी समजून भिजवण्याचा प्रयत्न करतोय, पण ही स्वराज्याची मशाल कधी त्याची छावणी जळून राख करेल माहिती सुद्धा नाही पडणार. औरंगजेबाने स्वराज्याचा ऱ्हास करण्याचा निर्णय घेतला आणि त्या मुघलांच्या अत्याचारामुळे रयतेला स्वराज्य सोडण्याचा भाग पाडले. परंतु आम्हीच म्हणालो, दोष त्यांचा नाही, आपण कमी पडत आहोत स्वराज्याची राखण करण्यासाठी. जर त्या औरंग्यास हरवायचे असेल तर रयतेचा विश्वास निर्माण करणं हेच आपलं पहिलं कर्तव्य असेल. मासाहेब, मी आपल्या पायाची आण घेते आणि सदर साक्षीने सांगते, पुन्हा एकदा स्वराज्याचा विश्वास, पुन्हा एकदा रयतेचा विश्वास स्वराज्यावर निर्माण करू आणि त्या औरंगजेबाची याच महाराष्ट्राच्या मातीत कबर खोदू. आमचे आबा त्या हंबीरराव मोहित्यांची शिकवण आहे, जोपर्यंत जीवात जीव आणि श्वासात श्वास असेल तोपर्यंत आम्ही स्वराज्याची राखण करू. आता मरगडा झटकून अपयशाची गाठ सोडून मस्तकी शास्त्र आणि हातात संशय घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या नवंगणात गरजू. स्त्रिया म्हणजे चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबार उद्ध्वस्त करेल आणि आम्ही तो केला. मोरल्या छत्रपतींचा वारसा आम्हाला जिवंत आणि जाज्वल्य ठेवायचा होता. त्यासाठी आम्ही राजाराम महाराजांचे ढाल झालो. स्वराज्याचा सूर्य कधी मावळू नये म्हणून. वेळ काळ म्हणून आली होती, मुघलांच्या टोळी महाराष्ट्रावर पडली होती, परंतु आम्ही कधीच खचले नव्हते. मी सेनापती हंबीरराव मोहित्यांची मुलगी, छत्रपती शिवाजी महाराजांची सून, त्या मुघलांना कळायला हवं, मराठ्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते. दादा बोलतोस लांगे तो दादा ये करता, ठीक है. और तुम भी जरा वो जो सामान बेचा था उसने तुमने लिया था, हाँ, तुम उसको भी डबल जगह में लेके, ठीक है. अरे हाँ, आप लोग आ गए, आपने मुझे पहचाना? मेरे को नहीं पहचाना? नहीं, वो आपने राजू को पहचाना होगा. उसने किया था 25 दिन में पैसा डबल. वो मेरे पास आया था जूते लेके, मैंने उसे दिया 150 रुपये में. हाँ, तो पता नहीं राजू को कितने सामान लाता था, घड़ी, चश्मा और ऐसी चीजें ला रहा था, पता नहीं कहाँ से लाता. आपको बस नंबर तो मुझे देना, ठीक है. हाँ, तो मैं कचरा सेठ, मेरे पास सामान आता है कचरे का, पर कुछ नहीं, जो गंदा है वो धंधा चलाना पड़ेगा. ये तो पैसे कैसे कमाऊंगा मैं. तो कभी कभी धंधे में मुझे भी थोड़ा सा घपला करना पड़ता है, तो उसके बिना मैं धंधा कैसे करूँ, है ना. हाँ, तो हाँ, और एक बात बतानी थी मुझे आपको कि 1 मिनट रुकना. तो कुछ नहीं, जरा धंधे का लेन देन का सामान था. तो अगर आपके पास भी कुछ सामान हो तो मुझे फोन करना, मैं मैम के पास नंबर देता हूँ अपना. ये मेरा सैमसंग का नंबर, फोन करना, ठीक है. अब मैं जाता हूँ, मुझे बहुत सारे काम है और सामान बेचना है, ठीक है, जाऊँगा. रिपोर्टर, आज की ताज़ा खबर. कराची में अदमूल लोग ईद मनाने के लिए अपनों में आ रहे हैं. क्या बीच में से जा रहे हैं, गाड़ी 5 मिनट नहीं रुकने वाली है. कराची में अनमोल बीच में लोग ईद मनाने के लिए आ रहे हैं. बड़ा बदतमीज आदमी है, बीच में से जा रहे हैं. मेरे ईद की मुखात में गाड़ी निकल जाएंगी. कराची में अनमोल ईद मनाने के लिए लोग पहले दवाखाने में जाके और फिर इधर पे स्टेशन पे आना. कराची में अनमोल ईद मनाने के लिए लोग अपनों में आ रहे हैं. कैमरामैन करण के साथ मैं हूँ तुम्हारा प्यारा रिपोर्टर नवाब. Turn it on.
परत न फिरणारे तिन्ही जग जळवणारे शिस्तप्रिय वाणी जनते जी जिजाऊचा पुत्र मग महाराष्ट्राची शान हार न मानणारे राज्याचे हितचिंतक जनतेचा राजा असे आहे आमचे राजे. ओळखले ना मला? नाही ना?
पासून दूर ठेवलंय, प्यायला पाणी बी दिलं नाही. म्हणून आता ना तुम्हाला माझ्या आयुष्यातील अशाच काही प्रसंग सांगणार नाही. माया चुलता लहूची सांडे बैलवाड नव्हता. गावातल्या समजा तरुणांना पोरसनी तो तलवार आणि दांडवट शिकवायचा. माया चुलता एक वर्ग बी शिकलेला नाही. भरताला शिक्षणाचं लई अप्रूप. म्हणून तर त्यानं मला दादाच्या शाळेत घातले. दादा म्हणजे आपलं ज्योतिबा फुले. आम्ही त्यासनी दादा म्हणायचो. हे पाहुणं आम्हाला शाळेत जाऊ देत नव्हते, मंदिरात बी जाऊ देत नव्हते. एवढंच काय तर वेद बी वाचू देत नव्हते. समजा एक लफडा काढलं आणि त्याला तुम्ही मारलं तर त्यांचं मला तुमची फटफटी केल्याशिवाय राहणार नाही ना मग. तर आम्हा बाळ मागास मारू नका असं म्हणणार आमचं मला तरी कोण आहे? कोणी बी नाही ना मग. म्हणून आता तुम्हाला सांगते की शिका, शहाणा व्हा आणि आपल्या महाराजांच्या मुलांसाठी लायब्ररी उघडा, म्हणजेच की ग्रंथालय. धन्यवाद. आज मैं आपके सामने सानिया नेहवाल बन के आई हूँ. मैं अभी प्रैक्टिस करके आई, इसलिए मेरे कपड़े प्रैक्टिस कर रहे हैं. और मैं आज आप सभी को मेरी लाइफ की छोटी सी स्टोरी बताने वाली हूँ. मेरे पापा जो थे वो साइंटिस्ट थे, तो उन्होंने मुझे डॉक्टर बनाने का ठान लिया था. पर मेरी मम्मी ने ठान लिया था कि मुझे ओलंपिक बनाना है या फिर वर्ल्ड नंबर 1 ही बनाना है. तो घर में ज़्यादा मम्मी की चलती है, इसलिए मैंने मम्मी का सुना और वर्ल्ड नंबर 1 की तैयारी करने लगी. और मेरी 9 साल की उम्र से मेरे जो कोच थे उन्होंने मेरा नंबर वर्ल्ड नंबर 1 के नाम से सेव किया था. मतलब इतना उनको कॉन्फिडेंस था मुझ में, और उनकी वजह से आज मैं जाकर वर्ल्ड नंबर 1 बन पाई. धन्यवाद. खूप बनले आहे. लोक आपल्याला कमी लेखतात कारण आपण महान आहे. पण तू हे स्वीकारू नकोस. तू मोठा हो, अभ्यास कर आणि हे सर्व बदलून टाकायचे आहे. भीमा, या जगात काही सहज मिळत नाही, त्यासाठी कष्ट करावं लागतात. तू जिद्द नको सोडूस, अभ्यास कर. भीमा, जग तुझ्यासाठी थांबणार नाही. तुलाच तुझ्या मार्गावर चालावे लागेल. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याची ताकद तुझ्यात आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. 300, 500. Oh, are you patient? But see, what is your problem? Stomachache. What did you eat in the morning? Pastries. In afternoon, pizzas. In the evening, 2 burger with a Coke. Good. I will give you tablet that can stop your stomachache. So you can go. No. First give me my fees. You eat healthy food, but you keep eating junk food and I will keep eating your money.
चलो